चेन्नईला आमचे प्रतिनिधी गणेश ठाकूर आता आपल्याबरोबर आहेत। गणेश, आज दिवसभरामध्ये नेमके कुठल्या कुठल्या घटना घडणार आहेत आणि कोणकोणते नेते आज चेन्नईमध्ये जयललिता यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी पोहोचणार आहेत? प्राजक्ता, स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी 9:30 वाजता दिल्लीतनं रवाना होणार आहेत आणि दिल्लीतनं रवाना होऊन 12:30च्या सुमारास ते चेन्नई इथं पोहोचतील आणि याच राजाजी हॉलमध्ये जिथं जयललिता यांचं पार्थिव ठेवण्यात आलेलं आहे तिथं त्यांचं अंत्यदर्शन घेतील। आणि आपण पाहू शकतो इथं जी गर्दी आपल्याला पाहायला मिळते, पोलिसांनाही कंट्रोल करायला खूप अवघड इथे जात आहे, कारण ज्या प्रकारची मुवमेंट लोकांची इथं आहे, आपण या पूर्ण राजाजी हॉलच्या बाहेरच्या परिसराचे दृश्य आहेत, आत पण आपण पाहू शकतो आतही मोठ्या संख्येत लोक आता जमायला सुरुवात झाली आहेत। हळूहळू थोडं करून लोकांना आत सोडण्यात येत आहे आणि आत जिथं पार्थिव ठेवलेला आहे तिथं लोकांची गर्दी प्रचंड वाढली आहे आणि बाहेरचा हा क्राऊडची मुवमेंट आपण पाहू शकतो। कशा प्रकारे महिला रडतायत, महिलांच्या या भावना, हे दुःख इथं व्यक्त करतायत, कारण जयललिता हा या अम्मा म्हणून सर्वांना ओळखला जात होता। या अम्मा म्हणजे आई, आणि त्यांनी खरोखरच ही जी पदवी आहे किंवा त्यांनी तसं काम केलं होतं की जेणेकरून लोकांनी त्यांना अम्मा ही पदवी दिली आणि लोकांचं दुःख काय होतं त्यांनी ते जाणून घेतलं। ज्यावेळेस त्यांनी अभिनय केलं, ज्यावेळेस त्या चित्रपटात काम करत होतं, त्यावेळेसही त्यांना जो सक्सेस होता ते सक्सेस त्यांनी तिथं अचीव केलं होतं। आणि ज्यावेळेस MGR यांनी त्यांना राजकारण शिकवलं, राजकारणात त्यांना आणलं, राजकारणातही त्यांनी पूर्ण बाजी मारली आणि राजकारणात त्यांनी लोकप्रिय नेता म्हणून त्या समोर आल्या आणि लोकांचं दुःख, लोकांशी त्यांनी कनेक्ट केलं आणि गरीब लोकांशी जास्त करून त्यांनी कनेक्ट केलं, त्यांना योजना केल्या, सुविधा दिल्या, त्यांना विकास केलं। यासाठीच अशा प्रकारची लोकप्रियता आज त्यांची पाहायला मिळते आणि त्यांचीच लोकप्रियता आहे की दुःख लोक आपल्या इथे व्यक्त करतात। आणि रात्रीपासून आम्ही पाहतोय अपोलो हॉस्पिटल म्हणा, पोलीस गार्डन जिकडे त्यांचं निवासस्थान आहे, राजाजी हॉल म्हणा, लोकांची गर्दी वाढत चालली आहे। VIP मुवमेंटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत, त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री इथं येणार आहेत आणि केंद्राचे मंत्री इथे येणार आहेत आणि जे टॉलिवूड आपण जे म्हणतो, जे फिल्म अभिनेता आहेत, रजनीकांत आणि इतर जे सुपरस्टार्स आहेत, तेही इथे येण्याची पूर्ण शक्यता आहे। आणि इतर सामाजिक फील्डमधले असो किंवा इतर जे नावाजलेली व्यक्तिमत्व जे आहेत तेही इथे येणार, त्यांचं अंत्यदर्शन घेणार आहेत। आणि 4:30च्या सुमारास मरीना बीच इथं मद्रास युनिव्हर्सिटी समोर जे MGR त्यांचे गुरु होते जयललिताचे, त्यांची समाधी जी आहे त्या समाधीच्या मागे त्यांच्यावर अंत्यकार्य करण्यात येणार आणि अंत्यकार्य झाल्यानंतर त्यांची समाधी म्हणजे जयललिताची समाधी ही MGRच्या समाधीच्या बाजूला बनवण्यात येणार आहे, अशा प्रकारची माहिती आहे। तर आज शोकाकुल वातावरण आहे, लोकांचे दुःख, लोकांची भावना आपण इथे पाहू शकतो। गर्दी हळूहळू वाढत चालली आहे। जे राजाजी हॉलच्या ज्या पायऱ्या आहेत, पायऱ्यांवर त्यांच्या जे नॅशनल फ्लॅग आहे, नॅशनल फ्लॅगमध्ये त्यांना त्यांच्यावर तिथे करण्यात आले आणि त्या पायऱ्यांजवळ AIADMKचे सर्व नेते, सर्व मंत्रीगण, सर्व MP म्हणा किंवा MLA म्हणा आणि इतर मान्यवर जे आहेत ते उपस्थित आहेत आणि सर्व या लोक जे इथे येत आहेत त्यांच्या भावना ज्या आहेत त्यांना ते पाहत आहेत। तर अशा प्रकारच्या भावना इथे लोकांमध्ये आहेत आणि हळूहळू लोकांची गर्दी इथे वाढत जाणार आहे आणि यासाठी स्विफ्ट मुवमेंट करण्यासाठी पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि 4:30च्या सुमारास मरीना बीच इथं MGRच्या समाधीच्या इथं त्यांच्यावर अंत्यकार्य करण्यात येणार आहे। प्राजक्ता, गणेश, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। या संदर्भातले अपडेट वेळोवेळी तुझ्याकडून घेत राहू।